दत्तवाड येथील अद्ययावत ग्रामीण रुग्णालय लवकरच जनतेच्या सेवेत, आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन. दत्तवाडसह परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं 16,15,00,000 रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेलं ग्रामीण रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. लवकरच हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सज्ज होईल. ग्रामीण भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी शहराकडे धाव घेण्याची वेळ येणार नाही. हे आरोग्य मंदिर लवकरच जनतेच्या सेवेत येईल असं प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. आमदार यड्रावकर यांनी आज दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतलाय. याप्रसंगी ते बोलत होते. सुमारे 72 गुंठे जागेवर साकारत असलेल्या या रुग्णालयासाठी 16,15,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. 50 खाटांच्या या अत्याधुनिक रुग्णालयात स्वतंत्र स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड, 2 ऑपरेशन थिएटर, तज्ज्ञ डॉक्टरांसाठी कन्सल्टिंग रूम्स, एक्स-रे विभाग, दंत, नेत्र आणि बालरोग विभाग उपलब्ध होणार आहेत. विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सुविधा आणि उपकरणेही इथं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था, सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध होणार असल्यानं ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शवविच्छेदन व MLC सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि RBSK योजनांचा लाभही रुग्णाला मिळणार आहे. रुग्णालयात आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधांसोबत महालॅबच्या माध्यमातून विविध वैद्यकीय तपासण्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे रक्त, मूत्र आणि अन्य तपासण्यांसाठी नागरिकांना शहरात जाण्याची गरज कमी होणार आहे. पाहणी दरम्यान आमदार यड्रावकर यांनी बांधकामाची गुणवत्ता, विविध विभागांची रचना आणि उर्वरित कामांचा आढावा घेतला. रुग्णालयाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण करून लवकरात लवकर रुग्णसेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. दत्तवाडसह परिसरातील अनेक गावातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ मिळणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक उपचार सुविधा जवळच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे रुग्णालय परिसराच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारं महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे. याप्रसंगी डॉक्टर स्नेहलता भटकर, बबनराव चौगुले, बाबूराव पवार, सरपंच अनिता कडाके, संजय पाटील, नूर काले, बाळासाहेब शिंदे, नाना नेजे, प्रकाश चौगुले, बाळासू कोकणे आदी उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रनमली.